फॉर्म भाग 2 मधील विद्यार्थ्यांचं आजच्या लेक्चरसाठी सरचं स्वागत आहे. गेल्या वेळी आपण क्लासिकल डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ही व्याख्या पाहिली आणि त्याच्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आपण पाहिले. आज आपण कॉम्बिनेशन्स ऑफ इव्हेंट्स यामध्ये युनियन आणि इंटरसेक्शन असे दोन प्रकारचे कॉम्बिनेशन्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये युनियन ऑफ इव्हेंट्स, टू इव्हेंट्स ए अँड बी कसं दर्शवतात तर ए युनियन बी, ए यू बी असं दर्शवतात. आता ए युनियन बी चा अर्थ काय? दी हॅपनिंग ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ टू इव्हेंट्स ए अँड बी. ए आणि बी या दोन इव्हेंटपैकी कमीत कमी एक तरी इव्हेंट ऑकर होणं याला युनियन ऑफ ए युनियन बी असं म्हणतात. याचाच अर्थ आयदर ए विल बी हॅपन और बी विल हॅपन और बोथ विल हॅपन. एकतर ए हॅपन झाला पाहिजे किंवा बी हॅपन झाला पाहिजे पण दोन्ही हॅपन झालं पाहिजे. आणि इट इज डिनोटेड बाय ए यू बी और ए प्लस बी अँड रीड ॲज, आणि वाचायचं कसं ए युनियन बी. व्हेन डायग्रामच्या स्वरूपामध्ये तर एस हा सॅम्पल स्पेस आहे, ए हा इव्हेंट आहे, बी हा इव्हेंट आहे आणि ए युनियन बी म्हणजे फक्त ए असू शकतो किंवा फक्त बी असू शकतो किंवा दोन्ही असू शकतो. ओके. त्यानंतर ए इंटरसेक्शन बी आपण पाहूया. ए इंटरसेक्शन बी चा अर्थ काय? दी हॅपनिंग ऑफ बोथ ए अँड बी टुगेदर. दोन्हीही एका वेळेला हॅपन झाले पाहिजे, एकाच वेळेला, दॅट इज ॲट अ टाइम. इट इज डिनोटेड बाय ए उलटा यू, ए उलटा यू आणि बी और किंवा ए डॉट बी असं सुद्धा दर्शवतात. आणि वाचताना वाचायचं कसं? ए इंटरसेक्शन. ते इव्हेंट डायग्रामच्या स्वरूपानं बघा. एस हा सॅम्पल स्पेस आहे, ए हा इव्हेंट आहे, बी हा इव्हेंट आहे. दोन्हीला कॉमन असणारा भाग हा ए इंटरसेक्शन बी. ओके. आता अजून या अनुषंगानं काही कॉम्बिनेशन्स आपण या ठिकाणी इव्हेंट डायग्रामच्या सहाय्यानं दाखवूया. ए हॅपन बट बी डज नॉट हॅपन. इथं बघा, एस हा सॅम्पल स्पेस आहे, ए आणि बी हे इव्हेंट आहे. आता हा सेडेड भाग जो आहे हा काय दर्शवतो? ए ऑकर होतो परंतु बी यामध्ये ऑकर होत नाही. तसंच ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी म्हणजेच काय? ए डज नॉट हॅपन बट बी हॅपन. इथं बघा, हा सेडेड भाग जो आहे बीचा याच्यामध्ये बी ऑकर होतो परंतु ए हा जो पूर्ण सर्कल रिकामा आहे म्हणजे ए डज नॉट हॅपन. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजेच ए युनियन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे नायदर ए नॉर बी हॅपन्स. इथं बघा, एस हा सॅम्पल स्पेस आहे, ए हा इव्हेंट आहे, बी इव्हेंट आहे. याच्यातला कुठलाच भाग सेडेड नाही आहे. हे ए आणि बी इव्हेंट सोडून सॅम्पल स्पेस मधला इतर भाग म्हणजे हा डार्क साईड आउटसाईडचा असतो त्याला काय म्हणतात? ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट किंवा त्यालाच ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट असं. त्यानंतर पुढचा पॉइंट, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट युनियन बी. म्हणजे एक्झॅक्टली वन ऑफ द टू इव्हेंट ए अँड बी आहे. म्हणजे ओमेगा एस किंवा ओमेगा सॅम्पल स्पेस आहे, त्याच्यामध्ये ए आणि बी हे दोन इव्हेंट डिफाईन केलेले आहेत. त्यातला फक्त ए असेल किंवा फक्त बी ऑकर होणार असेल तर ते ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन. त्यानंतर आपण ॲडिशन लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी पाहणार आहोत. फॉर टू इव्हेंट्स ए अँड बी, probable that at least one of them will happen, that is either A will happen or B will happen or both will happen, is given by. For example, A union B combination. The probability of A union B is probability of A plus probability of B minus probability of A intersection. And त्याच्यावर आधारित corollary. If A and B are mutually exclusive events, then A intersection B is equal to phi and probability of A intersection B is equal to. Therefore, probability of happening of at least one of them is given by probability of A union B is probability of A plus probability of B. दोन्ही जर हॅपन होणार नसतील तर probability of A union B म्हणजे फक्त probability of A plus probability of B. आता रिमार्क बघा, addition law probability for three events A, B and C. For three events A, B and C, probability that at least one of them will happen is given by A union B union C. आणि हे लिहितात कसं? probability of A plus probability of B plus probability of C minus probability of A intersection B minus probability of A intersection C
minus probability of A intersection plus probability of A intersection B intersection. Okay. तर काही इलिस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स आपण बघूया. Example बघा. A bag contains 25 tickets marked with numbers 1 to 25. One ticket is drawn at random. Find the probability that number on the ticket drawn is divisible by 3 or 5. 25 tickets आहेत. त्याच्यावरती नंबर्स आहेत. एक तिकीट रॅन्डमली ड्रॉ करायचं आणि तो सिलेक्ट झालेलं जो तिकीट आहे त्याच्यावरचा जो नंबर आहे तो 3 किंवा 5 ने भाग जाणार. आता हे सोडवायचं कसं? तर 25 तिकीट्सचे वरचे जे नंबर्स आहेत 1 ते 25 त्या अनुषंगाने सॅम्पल स्पेस लिहा. ते सॅम्पल स्पेस एस येणार 1 ते 25. त्यामुळे एन ऑफ एस सॅम्पल स्पेस मधले पॉईंट्स किती 25. आता ए हा इव्हेंट डिफाईन करा. लेट ए बी द इव्हेंट दॅट नंबर ऑन द तिकीट ड्रॉन इज डिव्हिजिबल बाय 3 ने भाग जाणारी ती संख्या. आता इव्हेंट ए ला सॅम्पल स्पेस मधले 1 ते 25 किती नंबर फेवरेबल आहे? तर 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24 म्हणजे एन ऑफ ए किती? त्यामुळे प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर ऑन द तिकीट इज डिव्हिजिबल बाय 3 इज गिव्हन बाय क्लासिकल डेफिनेशन नुसार प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज एन ऑफ ए बाय एन ऑफ एस म्हणजे 8/25. तसंच बी हा इव्हेंट डिफाईन करा. द नंबर डिव्हिजिबल बाय 5. बी ला फेवरेबल केसेस आहेत 5, 10, 15, 20, 25. त्यामुळे एन ऑफ बी 5 याच्यामध्ये 5 पॉईंट्स आहेत म्हणून नंबर ऑफ पॉईंट्स फेवरेबल टू बी इज 5. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज अकॉर्डिंग टू क्लासिकल डेफिनेशन एन ऑफ बी बाय एन ऑफ एस म्हणजे 5/25 1/5 म्हणजे पॉईंट. आता या ठिकाणी ए इंटरसेक्शन बी जर बघितलं तर फक्त हा एकच पॉईंट ए आणि बी ला कॉमन आहे. त्यामुळे एन ऑफ ए बी 1. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी किती ना एन ऑफ ए बी बाय एन ऑफ एस म्हणजे 1/25 म्हणजे 0.04. आता now probability that the number on the ticket drawn is divisible by 3 or 5 is given by 3 किंवा 5 दोन्हीनी कुठल्याही भाग जाणार तर चालत असेल तर दॅट इज डिनोटेड बाय प्रोडक्ट ए युनियन बी म्हणजे प्रोडक्ट ए प्लस प्रोडक्ट बी मायनस प्रोडक्ट ए. वरती सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. 8/15 अधिक 5/25 8/25 अधिक 5/25 वजा 1/25 म्हणजे 12/25. This product A union B is here 0.48. पुढचं उदाहरण बघा. If a card is drawn from a pack of 52 cards, find the chance of getting either red card or a king card, either face or an ace card, either non-spade card or a picture card. त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट कोणता आहे? ड्रॉइंग अ कार्ड फ्रॉम अ पॅक ऑफ कार्ड्स हा एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यात इंटरेस्ट काय? तुम्हाला आयदर पहिला इव्हेंट तुम्ही आयदर रेड कार्ड और किंग कार्ड, दुसरा इव्हेंट आयदर फेस और आयदर एस कार्ड किंवा आयदर नॉन स्पेड कार्ड और अ पिक्चर कार्ड. आता इथं सॅम्पल स्पेसमध्ये एकूण पॉईंट्स आहेत एन ऑफ एस इज 52. पहिला इव्हेंट ए डिफाईन करा. इव्हेंट ऑफ गेटिंग रेड कार्ड. आता 52 पैकी 26 कार्ड रेड असतात त्यामुळे एन ऑफ ए इज 26. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड कार्ड इज एन ऑफ ए बाय एन ऑफ एस म्हणजे 26/52 म्हणजे 1/2. बी गेटिंग किंग कार्ड असतात 4 त्यामुळे एन ऑफ बी 4 त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज 4/52 दॅट इज 1/13 दॅट इज 0.7. आता in a pack of 52 cards there are 2 cards that are red and as well as king. रेड आणि किंग असे असणारे एकूण कार्ड किती एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 2. ब्रॉड बे इंटरसेक्शन बी इज 2/52 1/26 0.03. either red or king card select करण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोडक्ट ऑफ ए युनियन बी ऍडिशन थेरमनुसार प्रोडक्ट ऑफ ए प्लस प्रोडक्ट ऑफ बी मायनस प्रोडक्ट ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे 26/52 अधिक 4/52 वजा 2/52 म्हणजे 28/52 म्हणजेच 0.5. त्यानंतर त्यातला दुसरा इव्हेंट लेट एफ इव्हेंट म्हणा गेटिंग फेस कार्ड. आता एकूण फेस कार्ड किती असतात 12 असतात त्यामुळे एन ऑफ एफ किती 12 त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ फेस कार्ड इज 12/52 म्हणजे 3/13. ओके. लेट ई डिनोट गेटिंग एस कार्ड असतात किती 4 असतात त्यामुळे एन ऑफ ई 4 त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ एस कार्ड इज 4/52. आता दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी या ठिकाणी दोन्हीमध्ये कॉमन असं
काही नाही आहे, त्यामुळं एफ इंटरसेक्शन इज 0, त्यामुळे एफ इंटरसेक्शन इज 0/52 दॅट इज 0. त्यामुळं ॲडिशन थेरमनुसार प्रॉडक्ट ऑफ एफ युनियन इज प्रॉडक्ट ऑफ एफ प्लस प्रॉडक्ट ऑफ ई मायनस इट्स इंटरसेक्शन प्रॉडक्ट इज 0. therefore only 12/52 plus 4/52 म्हणजे 16/52 म्हणजे 4/13 म्हणजे 0.3077. ओके. त्यानंतर तिसरा इव्हेंट सी, गेटिंग नॉन स्पेड कार्ड. एकूण 39 नॉन स्पेड कार्ड असतात, त्यामुळे प्रॉडक्ट ऑफ सी इज 39/52 म्हणजे 3/4 म्हणजे 0.7. आता डी हा इव्हेंट डिफाईन करा. पिक्चर कार्ड तुम्हाला पाहिजे, 12 पिक्चर कार्ड असतात, त्यामुळे एन ऑफ डी इज 12, त्यामुळे प्रॉडक्ट ऑफ पिक्चर कार्ड इज 12/52 म्हणजे 3/53. ओके, 0.23. आता दोघांचे इंटरसेक्शन जर बघितलं तर या ठिकाणी एकूण 9 कार्ड हे कसे असतात, नॉन स्पेड पण असतात आणि पिक्चर कार्ड पण असतात, त्यामुळे प्रॉडक्ट ऑफ सी इंटरसेक्शन डी इज 9/52 म्हणजे 0.17. Now, product of getting either non-spade or picture card, the product of C union D. Addition theorem नुसार product of C plus product of D minus product of C intersection D 39/52 अधिक 12/52 वजा 9/52 म्हणजेच 42/52 सोडवलं तर 21/26 म्हणजे 0.8077. ओके. आता त्यानंतर कंडिशनल प्रॉपर्टी बघूया. If A and B are two events, then conditional property of B when A has already happened, denoted by B given A, is given by. तर दोन इव्हेंट असतील, एका इव्हेंटची प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे, तुम्हाला काय माहिती आहे दुसरा इव्हेंट ऑलरेडी ऑकर झालेला आहे, अशा पद्धतीच्या केसला त्या ठिकाणी कंडिशनल प्रॉपर्टी असं म्हणतात. मग बी इव्हेंटची प्रॉपर्टी पाहिजे असेल, ए ऑकर झालेला असताना, तर प्रॉपर्टी ऑफ बी गिवन ए असं दर्शवतात. आणि डेफिनेशन नुसार product of B given A is product of A intersection B divided by product of A. मात्र अट काय, A ची प्रॉपर्टी 0 असता कामा नये. त्याच पद्धतीनं कंडिशनल प्रॉपर्टी ऑफ A when B has already happened, denoted by product of A given B and is given by product of A given B is product of A intersection B divided by product of B, म्हणजेच product of B या ठिकाणी 0 असता कामा नये. आता इंडिपेंडेंट इव्हेंट्स. Events A and B are said to be independent of each other if product of B given A or product of A given B. B given A and B जर independent असतं, B given A happen झाल्याचा परिणाम होता कामा नये, म्हणजे it is product of B. Product of A given B म्हणजे B चा परिणाम A वरती होता कामा नये, म्हणजे it is product of A. ओके. आता multiplication law of probability. If A and B are any two events, then provided that both will happen is given by product of A intersection B. And it is product of A into product of B given. किंवा product of A intersection B is equal to probability of B into product of A given B. Corollary, multiplication law for independent events. If A and B are independent events, then product that both will happen is given by product of A intersection B is product of A into product of B. A and B जर independent असतील तर product of B given A is product of B आणि product of A given B is product of A, म्हणून product of A intersection B is product of A into product of B. आता काही illustrative examples आपण बघूया. From a well-shuffled pack of 52 cards, 2 cards are drawn one by one without a placement. Find the probability that both will king card, first will queen and second will be S. आता एकूण सॅम्पल स्पेसमध्ये कार्ड्स आहेत 52, म्हणजे एन ऑफ एस इज 52. आता की हा इव्हेंट डिफाईन करा. गेटिंग किंग कार्ड अँड अदर डिनोट नंबर ऑफ. The probability that both will be king is given by product of first will king and second will king. पहिला पण किंग पाहिजे, दुसरा पण किंग पाहिजे, म्हणजे product of K intersection K, म्हणजेच आताच्या मल्टिप्लिकेशन लॉ नुसार product of K into product of K given K. पहिला ज्या वेळेला किंग कार्ड असणार तेव्हा त्याची प्रॉपर्टी 4/52, दुसऱ्या वेळेला 3/51, म्हणजेच 4/52 गुणिले 3/51 म्हणजे 1/221 म्हणजे 0.0045. If Q denote getting queen card and A denote event of getting ace card, here order denote the number of draws. Probability that first will queen and second will be ace is given by first queen पाहिजे, second ace पाहिजे, म्हणजे product of Q intersection A पाहिजे, म्हणजेच product of Q into probability of A given Q. Multiplication law नुसार it is 4/52 into 4/51. 4 क्वीन कार्ड असतात, एकूण त्या वेळेला 52 कार्ड असणार, सेकंड ड्रॉच्या वेळेला 51 कार्ड असणार
आणि एस कार्ड 4 असणार, त्यामुळे 4/51 4/52 म्हणजे 4/663 म्हणजे 0.006. Example: a bag contains 8 white and 12 black cards. Two balls are drawn one by one without replacement. Find the probability that both are black, first black and second white, one of each. B हा इव्हेंट डिफाइन करा गेटिंग ब्लॅक कार्ड, आणि W इव्हेंट डिफाइन करा गेटिंग व्हाईट बॉल, अँड their order denotes the number of draws. The probability that both are black balls is given by first is black, second is black, म्हणजे probability B intersection B पाहिजे, म्हणजेच probability B into probability B given B पाहिजे, हे 12/20 गुणिले 11/19. ओके, म्हणजे 33/95 त्याचं उत्तर असतं. कारण एकूण बॉल्स किती आहेत? 8 अधिक 12 म्हणजे 20 आहे. ओके, 20 ब्लॅक आहेत, त्यामुळे पहिल्या ब्लॅक बॉलची प्रोबॅबिलिटी 12/20. नंतर एक बॉल कमी झाला 19, ब्लॅक बॉल सुद्धा एक कमी झाला 11, 11/19 दुसरा ब्लॅक बॉल येण्याची प्रोबॅबिलिटी. ओके, त्यानंतर प्रोबॅबिलिटी फर्स्ट ब्लॅक अँड सेकंड व्हाईट. ओके, फर्स्ट ब्लॅकला 12/20, सेकंड हा व्हाईट 8 आहेत, परंतु 19 बॉल्स एकूण शिल्लक असतात, त्यामुळे 12/20 गुणिले 8/25 म्हणजे 0.2526. Provided that one of each color ball is given by first black, second white, first white, second black. B intersection W W intersection B पाहिजे, provided B intersection W, provided W intersection B पाहिजे. चालू केला त्या पद्धतीने, it is 48/95, 0.50. Okay. त्यानंतर आतापर्यंत जे काही झालंय तुम्हाला समजलं की यासाठी चेक युअर प्रोग्रेस. प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन B 1/4 आहे, B गिवन A 1/3 आहे. देन प्रोबॅबिलिटी ऑफ A divided by probability B is given equal to, okay, so it is 5/16 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. 3/4, 7/12, 4/3 आणि चौथा पर्याय 5/16 असा आहे. ते कसं काढणार? प्रोडक्ट ऑफ A इंटरसेक्शन B, A गिवन B हे कसं काढता? प्रोडक्ट ऑफ A इंटरसेक्शन B बाय प्रोडक्ट ऑफ B, हे 1/4 आहे. प्रोडक्ट ऑफ B गिवन A म्हणजे प्रोडक्ट ऑफ A इंटरसेक्शन B गिवन प्रोडक्ट ऑफ A. आता दोन्हीमध्ये न्यूमरेटरला प्रोडक्ट ऑफ A इंटरसेक्शन B आहे, तुम्ही एकमेकाचा भागाकार घेऊन एलिमिनेट करा, त्यानंतर तुम्हाला सिम्प्लिफाय केलात की उत्तर येईल 5/16 असं त्याचं. And the second, for a post in a factory, husband and wife both apply. The probability of selection of husband is 1/5 and that of wife is 1/3. The probability of selection of only one of them, husband selection होण्याची probability 1/5 आहे, wife 1/3 आहे, आणि तुम्हाला probability कशी पाहिजे? दोघांपैकी एकच कोणतरी सिलेक्ट झालं पाहिजे. आता इथं 4 पर्याय आहेत, 2/15, 4/15, 8/15 आणि लास्ट आहे 2/5. आता ओनली वन म्हणजे हजबंडला H आणि वाईफला W असं म्हणतात, तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी जी पाहिजे प्रोबॅबिलिटी ऑफ H इंटरसेक्शन W कॉम्प्लिमेंट किंवा H कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन W. त्यानुसार जर ते सिम्प्लिफाय करून मगाशी आपण जे पाहिलं त्यानुसार जर बघितलं तर करेक्ट उत्तर 2/5. A and B along with other contesting an election, the probability that A will win is 1/5 and B will win is 1/4. Assuming independence of winning of A and B, provided that none of them will win. A win होण्याची probability 1/5, B win होण्याची probability 1/4 आहे. दोन्ही win होण्याची probability इंडिपेंडेंट आहेत ते इव्हेंट्स. तर तुम्हाला इथे probability कशाची काढायची आहे? नन ऑफ देम विल विन ची probability काढायची आहे. तर पर्याय आहेत 4/20, 8/20, 12/20 आणि 16/20. करेक्ट उत्तर 12/20. In a group of 1000 children, 600 passed in accountancy, 700 passed in statistics, and 450 passed in both. Provided that the student selected at random passed at least one, A in B. A हा स्टुडंट एकूण 1000 विद्यार्थी आहेत. ए हा इव्हेंट तुम्ही अकाउंटन्सी मधल्या पाससाठी घ्या, बी हा इव्हेंट स्टॅटिस्टिक्स मधल्या पाससाठी घ्या,
आणि 450 दोन्हीमध्ये कॉमन आहे. प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी यासाठी प्रॉपर्टी ऑफ ए प्लस प्रॉपर्टी ऑफ बी मायनस प्रॉपर्टी ऑफ ए इंटरसेक्शन बी केला, तर तुम्हाला याचं करेक्ट उत्तर हे 85/100 असं येईल. थँक्यू.